माणिक एंटरटेनमेंट निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ललना मना. रसिका हो नमस्कार. माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ललना मना या मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी रुचा थत्ते तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रसिका हो, पहिल्या 2 भागात आपण कवयित्री, स्त्री गीतकार आणि संगीतकार यांच्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेतला आणि आज आपण विचार करणार आहोत तो कथालेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती. अर्थात यातल्या बहुतेक जणी या तिन्ही भूमिका बजावत असल्यामुळे कथा, दिग्दर्शन, निर्मिती असे काही विभागही केलेले नाहीत आणि त्यांचा कालानुक्रम त्याचाही विचार केलेला नाही. तर आज थोडासा स्वच्छंदी विहार आपण करणार आहोत. तर सुरुवात करूया. रसिको हो, असं म्हणतात की समाजाचं प्रतिबिंब हे चित्रपटात दिसतं आणि चित्रपटाचा परिणाम हा समाजमनावर होत असतो. हे एक चक्रच म्हणावं लागेल. पण समाजावर जर चांगला परिणाम घडवायचा असेल तर समाजातलं चांगलं तेच टिपण्याची दृष्टी ही लेखक आणि दिग्दर्शकाकडे असावी अशी एक अपेक्षा असते. आणि ही अपेक्षा पूर्ण करणारं एक नाव म्हणजे समृद्धी पोरे. खरं तर त्या वकील, पण आवड म्हणून त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. त्यातूनच मग आपल्याच एका खटल्यावर आधारित पहिला चित्रपट त्यांनी साकारला. त्याची कथा त्यांची होती, मला आई व्हायचंय. याचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं. या चित्रपटाला 2 राष्ट्रीय, 7 राज्य आणि 37 आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी दुसऱ्या चित्रपटाचं आव्हान स्वीकारलं. हा चित्रपट डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो. आव्हान म्हणण्याचं कारण असं, डॉक्युमेंटरी होऊ द्यायची नव्हती आणि कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सगळ्याच भूमिका पार पाडायच्या होत्या. त्याच चित्रपटातली ही नितांत सुंदर प्रार्थना आता ऐकूया. रसिक हो, वर्तमानाचं बोट धरून पुढे तर जावंच लागतं.
पण त्याचा भक्कम पाया हा इतिहासाचा असतो हे विसरता येत नाही. आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचाही इतिहास किती समृद्ध आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण ऐतिहासिक चित्रपट बनवणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही, आव्हानात्मक आहे. आणि असाच ऐतिहासिक चित्रपट साकारणारी पहिली महिला दिग्दर्शिका ठरली ती मृणाल कुलकर्णी. तिला आपण लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच. अगदी हेवा वाटेल अशा भूमिका तिने साकारल्या. पण ती तिथेच थांबली नाही. नवनवी क्षितिज तिला खुणावत होती. त्यातलं एक होतं लेखनाचं. मेकअप उतरवल्यावर हे पुस्तक तिने लिहिलं. त्यामध्ये अर्थातच भूमिकेचा मुखवटा उतरवल्यानंतर तिचा चेहरा काय सांगतो ते लोकांना त्या लेखनामधून समजलं. आणि त्यानंतर टप्पा होता तो दिग्दर्शनाचा. त्यामध्ये पहिला चित्रपट होता प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि दुसरा रमा माधव. या दोन्ही चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या तिनं पेलल्या. अर्थात तिची वाटचाल पुढेही चालूच आहे. पण आत्ता आपण ऐकणार आहोत रमा माधव या चित्रपटातलं हे गीत. जग एक वटे दोन खात हे सर्व खरे इतकेच खरे हे सर्व खरे इतकेच खरे श्वासात मिसळले श्वास सत्यात उतरले भास हे सर्व खरे इतकेच खरे हे सर्व खरे इतकेच खरे. रसिक हो, दोघी, 10वी फ, देवराई, नितळ, संहिता, अस्तू, कासव चित्रपटांची ही नावं ऐकल्यावर आपण पुढच्या कलाकार ओळखल्या असतील. सुमित्रा भावे, कथालेखिका आणि दिग्दर्शिका. सगळ्या चित्रपटांच्या कथा तर त्यांच्याच आहेत, पण त्यांनी दिग्दर्शन केलंय ते सुनील सुक्तनकर यांच्यासह. चित्रपटांची एक वेगळीच शैली त्यांनी निर्माण केली असं म्हणता येईल. त्यांचे चित्रपट आणि पुरस्कार हे तर समीकरण आहेच, पण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे दिला जाणारा यंदाचा 3रा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार याही पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय. रसिक हो, या सगळ्या कर्तृत्ववान महिलांची कारकीर्द पाहिली की पद्मा गोळे यांची ही कविता आठवते खास आपल्यासाठी. मी एक पक्षीण आकाशवेडी, मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी, डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी, स्वप्नात माझ्या उषा तेवतेयन, निशागात हाकारिते तेथुनी, क्षणार्धी सुटे पाय निडातुनियन, विजा खेळती मत्त पंखातुनी. अशी झेप घ्यावी, अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी, ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखांवरी. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर, गुजे आरुणी जाणुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर, बघावी झणत्कारी ते काय वीणा, शिवस्पर्श होताच ती सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी, किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी, आकाश यात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली ती सबाह्यंतरी, निळी जाहली जी
सबाह्यंतरी. रसिक हो, सुमित्रा भावे यांच्याच दोघी या चित्रपटातलं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हे गीत आता ऐकूया. भुई भेगाळली खोल वलराईली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल वलराईली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल उभ्या धस्कटाच रान आयुष्याला भिंगुळवान मुक्या जात्याच्या पाळुशी ओवी गाते जीवातून भुई भेगाळली खोल वलराईली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल सये सुगरणी बाई तुला कशी सांगू गोष्ट दाट दुःखाचं गाठुड शब्द उचल नावट भुई भेगाळली खोल वलराईली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल माय सुगरणी बाई देई घरट्याशी थरा अस बेवारशी जिन सोसविना उन्हवारा माय सुगरणी बाई देई घरट्याशी थरा अस बेवारशी जिन सोसविना उन्हवारा भुई भेगाळली खोल वलराईली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल. रसिक हो, एक विचार पटतो का बघा. दिग्दर्शकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण हे स्त्रीच्या ठिकाणी उपजतच असतात. जसं प्रत्येकाच्या कलानं घेणं, सगळ्यांना बांधून ठेवणं. अर्थात दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप असतो. खूप जबाबदारी असते. सगळ्यांच्या आधी त्याचं काम सुरू होतं आणि नंतर संपतं. कदाचित म्हणूनच सांसारिक जबाबदाऱ्या असतील, लहान मुलं असतील, त्यामुळेच आजच्याही काळात स्त्री दिग्दर्शकांची संख्या ही तुलनेनं कमी दिसते. आणि पूर्वीच्या काळी तर ती जवळजवळ दुर्मिळच होती. पण काही असतात ना लाखात एक, जिद्दी. त्यातलंच एक नाव म्हणजे स्वप्ना वाघमारे जोशी. मराठी चित्रपटांसाठी हे नाव अलीकडचं वाटत असलं तरी 1989 मध्ये त्या मुंबईत आल्या. त्यानंतर हिंदी मालिकांच्या दिग्दर्शनाचा तगडा अनुभव त्यांनी घेतला आणि 2015 पासून त्यांचे चित्रपट जर आपण पाहिले तर मितवा, लाल इश्क, तुला कळणार नाही, फुगे, सविता दामोदर परांजपे या सगळ्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा खास असा ठसा उमटवला. किती जन्म हा चालावा लपाछुपीचा जाळा
तटावरी कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा किती जन्म हा चालावा लपाछुपीचा जाळा कालिंदीच्या तटावरी कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा किती जन्म हा चालावा लपाछुपीचा जाळा लपाछुपीचा जाळा लपाछुपीचा जाळा अवघ्या देहाचे गोकुळ केले तुझ्याच साठी माझे मी पण वाहून नेले तुझ्याच साठी आता ह्या शांततेत वाजे आर्त निरामय पावा निरोप साधा आणत नाही दूर देशीचा रावा स्वैरविदेही आत्म्याला शृंगार का सोळा सरल्यावरी पुरावा लपाछुपीचा जाळा कालिंदीच्या तटावरी कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा किती जन्म हा चालावा लपाछुपीचा जाळा लपाछुपीचा जाळा लपाछुपीचा जाळा. रसिक हो, दिग्दर्शिकांच्या फळीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कांचन अधिकारी. त्यांची कारकीर्द ही आपल्याला वळणावळणानं पुढे गेलेली दिसते. म्हणजे काय तर आधी बँकेतली नोकरी, मग वृत्तनिवेदिका, मग अभिनेत्री, मग काही काळाचा ब्रेक आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं ते दामिनी या मालिकेच्या दिग्दर्शनातून. दामिनी मालिकेनं काय इतिहास घडवला हे तर आपल्याला माहीत आहेच, पण त्यानंतर मानिनी, मोकळा श्वास यासारख्या काही चित्रपटांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. दामिनी ते मानिनी ही त्यांची झेप पाहिली की खरंच असं वाटतं की कला ही अशी कलेनं उमलत असते. याबद्दल कार्यक्रमाच्या शेवटीही काही बोलणार आहे, पण त्याआधी ऐकूया मानिनी चित्रपटातलं हे गाणं. तू निरागस चंद्रमा, तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी, चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी. तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी, चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी. तू निरागस चंद्रमा. काजळाचे बोट घे तू लावून गालावरी, काजळाचे बोट घे तू लावून गालावरी,
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी तू निरागस चंद्रमा. रसिक हो, काही कलाकार कदाचित आपल्याला नावानं माहीत नसतात, पण त्यांचं काम नक्की माहीत असतं. आणि असं काम माहीत असणं ही सुद्धा नक्कीच उल्लेखनीय गोष्ट म्हणावी लागेल. असंच गोष्ट एका राणीची, तांदळा एक मुखवटा, आई शपथ अशा चित्रपटांशी जोडलं गेलेलं नाव म्हणजे माधुरी आशिरगडे. त्यापैकी गोष्ट एका राणीची या चित्रपटासाठी त्यांनी कथा, गीत, संगीत, निर्मिती अशा वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. त्याचबरोबर तांदळा एक मुखवटा या चित्रपटासाठी त्यांनी संगीत आणि निर्मितीची बाजू सांभाळली आणि आई शपथ या गाजलेल्या चित्रपटाची कथा त्यांची होती. या चित्रपटाचं संगीतसुद्धा खूप लोकप्रिय होतं आणि त्यातलंच एक गीत, जे गीत लिहिलंय सौमित्र यांनी आणि संगीत अशोक पत्की यांचं, ते अप्रतिम गीत आता आपण ऐकूया. ढगदाटून येतात मनवाहून नेतात. ढगदाटून येतात मनवाहून नेतात. ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची, झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. मातीले ऊनिया गंध होत जाते धुंद धुंद. मातीले ऊनिया गंध होत जाते धुंद धुंद. तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध बंध बंध. मुळे हरखूनी जातात झाडी पाऊस होतात. मुळे हरखूनी जातात झाडी पाऊस होतात. ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची, झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. रसिक हो, मराठी सिनेसृष्टीत विनोदी चित्रपटांची एक लाटच आली होती आणि याला पर्याय होता तो सासूचा छळ पाहून डोळ्याला पदर लावण्याचा. पण याच काळात कळत नकळत सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन आली निर्माती स्मिता तळवलकर. नावासारख्याच हसतमुख स्मिताताई. अर्थात निर्माती होण्याआधी अभिनेत्री आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्या सर्वांना माहीत होत्याच. कळत नकळत नंतर 2च वर्षात चौकट राजा हा चौकटी बाहेरचा चित्रपट त्यांनी बनवला. या चित्रपटातल्या विलक्षण अभिनयासाठी दिलीप प्रभावळकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार लाभला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते संजय सुरकर. मग संजय सुरकर यांच्यासह स्मिताताईंनी अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली. या सगळ्या प्रवासात सवत माझी लाडकी या चित्रपटाचं स्वतः सुद्धा दिग्दर्शन केलं. खरंच मूर्तिमंत सळसळता उत्साह म्हणजे स्मिताताई. त्यांच्या सगळ्याच कलाकृती आपल्या दीर्घ स्मरणात राहतील हे अगदी नक्की.
रसिक हो, मंगेशकर घराण्याचा कलाक्षेत्रावरचा प्रभाव हा किती आहे हे तर आपण जाणतोच, पण आज एवढी वेगळी संकल्पना आपण साकारीत असताना त्यामध्ये 5ही मंगेशकर भावंडांच्या गीतांचा समावेश व्हावा हा अगदी विलक्षण योग म्हणायला हवा. कारण यामध्ये आनंद घन आणि मीना खडीकर यांचा आपण समावेश केला, तो स्त्री संगीतकार म्हणून त्यांची गीतं आपण ऐकली. पण त्याचबरोबर पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याही स्वरातली गीतं आपण ऐकली. आणि आता उषा मंगेशकर. उषाताईंच्याही व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, ते सगळेच आपल्याला माहीत आहेत. पण तरी थोडक्यात सांगायचं तर मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलंय. संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर प्रख्यात चित्रकारसुद्धा त्या आहेत आणि त्यांनी निर्मितीसुद्धा केलेली आहे. या चित्रपट निर्मितीमध्ये पहिला त्यांचा चित्रपट होता तो पवना काठचा धोंडी. गो. नि. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. आणि त्यानंतर दुसरा चित्रपट ज्याला अगदी माइलस्टोनसुद्धा म्हणता येईल तो होता जैत रे जैत. सतीश आळेकरांची कथा, जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन, स्मिता पाटील, मोहन आगाशे यांचा अभिनय, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि उषा मंगेशकर यांची निर्मिती. अनेक पुरस्कारांनी गौरवलेला हा चित्रपट. अशा या चित्रपटामुळे रंग उषेचे अधिकच खुलून दिसले हे अगदी नक्की. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. हिरव्या पानात, हिरव्या पानात चावळ चावळ चालती, हिरव्या पानात, हिरव्या पानात चावळ चावळ चालती. भर ज्वानीत लिनार, भर ज्वानीत लिनार, अंग मोडीत चालती. हिरव्या पानात, हिरव्या पानात, पानात ग, पानात ग, मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. या पंखावरती मी नभ पांघरती, या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाती, मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. रसिक हो, बघता बघता आपण मालिकेच्या शेवटापर्यंत आलो आणि आता असं वाटतंय की खूप काही सांगायचं, सादर करायचं राहूनच गेलंय. कारण अर्थातच या संकल्पनेचा परिघच इतका विस्तृत होता, 700 वर्षांचा. म्हणजे असं पहा, आपण आद्य कवयित्री महदंबेच्या उल्लेखापासून सुरुवात केली आणि मग सगळ्याच कवयित्री, स्त्री गीतकार, संगीतकार, दिग्दर्शिका, निर्मात्या, कथालेखिका या एवढ्या सगळ्या आकाशगंगेतून काहीच नक्षत्रांची निवड करायची, त्यांच्याबद्दल काही सादर करायचं, सांगायचं. खरंच काय वगळायचं आणि काय निवडायचं हे शिवधनुष्यच होतं. पण यातला आनंदाचा भाग असा की प्रत्यक्ष जेव्हा प्रयोगाला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक वेळेला नवीन काही मांडता येईल आणि सांगता येईल. आणि म्हणूनच सांगता करत असताना मी जे मगाशी म्हणलं होतं की कला ही कलेनं उमलत असते, तोच धागा पकडून आता शेवटी असं म्हणावंसं वाटतंय. शब्द शब्द वेचिते सुरावटीत गुंफिते, शब्द शब्द वेचिते सुरावटीत गुंफिते, कुणी षड्ज लावुनी स्वरशिल्प साकारिते, कथा कुठली कधी छेडिते तिच्या मना.
कथा कुठली कधी छेडिते तिच्या मना, चलतचित्र निर्मिण्याही सज्ज तिच्या कल्पना. काळ जास स्पर्शून जाई, जाई उजळून नभांगणा. काळ जास स्पर्शून जाई, जाई उजळून नभांगणा. कले कले न ठाव घेई, भिडे अशी ललना मना. कले कले न ठाव घेई, भिडे अशी ललना मना. धन्यवाद.